जय हिंद, जय शिवराय. मी आता वडापाव बनवत आहे. महाराष्ट्रीयन स्पेशल, महाराष्ट्रीयन फेमस वडापाव. तर ह्यात मी मोहरीला तडका दिलेला आहे. 4-5 मिरच्या थोड्याशा मीडियम तिखटाच्या, आणि जिरी टाकलेली आहे. जिरी, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं टाकलेलं आहे. आणि बटाटा उकडून स्मॅश केलेला आहे. तर हे बघा. आणि बटाट्याचं म्हणजे हे कसं पाहिजे, हे असं पाहिजे, असं 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 हे असं पाहिजे, असा. तरच वडापावला टेस्ट येते. आणि गोड बटाटे आणायचे नाहीत. गोड सांगते तुम्हाला कसे असतात. गोड बटाटे जे असतात ना, ते ना पिवळे नसते. तर इथं तेल आहे. मी वडापावच करत होते ऑर्डरचे. हे बेसन आहे, आणि बेसनचं बॅटर असं पाहिजे, असं. त्यात मी थोडं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. थोडं टाकायचं आहे बॅलन्स करण्यासाठी. आणि आता मी तुम्हाला वडे तळून दाखवते कसे करायचे ते. हे बघा, हे असं घ्यायचं. तुम्हाला जर गोल गोल वडापाव आवडत असेल ना, तर गोल वडापाव दाखवते तुम्हाला कसे करायचे ते. तर हे असं घ्यायचं, फक्त असं घ्यायचं. तुम्हाला मोठे साईज पाहिजे असतील तर हे बघा, मोठी साईज घ्यायची. आणि ही हात बुडवायची अशी, आणि एकदम जोरात नाही हे करायचं, आणि एकदम वरतून नाही टाकायचं. आणि एक्स्ट्रा जर तुम्हाला जाड बॅटर आवडत असेल वड्याला तर टाका, पण सहसा मी जाड टाकत नाही. हे बघा, हे असं हे करायचं, आणि ह्यात सोडून टाकायचं. ह्यात सोडलेलं आहे मी. आणि परत इथं पाण्याचा हात बुडवायचा. हे डिटेलमध्ये कोण सांगणार नाही, कारण आपल्या हाताला जे बेसन लागलेलं असतं ना, ते हे होतं, म्हणजे ह्यात बुडून जातं, नाही तर ते वडायला लागतं सगळं. आणि दुसरा पण दाखवते मी लगेच. असं पटपट करून घ्यायची. बघा, एवढं डिटेल कोण दाखवणार नाही रेसिपी. तुम्हाला जर चपटे आवडत असेल तर चपटे करा. हे बघा, असं टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर असं कुरकुरे आवडत असतील तर असं टाकून घ्या साईडनी, काय नाही त्याला. हे असं असं सोडून टाकायचं. आणि ह्याची चटणी बनते. मी चटणीची रेसिपी नंतर सांगन, पण आता हे दाखवते वडीचे कसे तळायचे. पटपट सोडायचे. आता 2 सोडलेलेत मी.